पीएमसी निवडीबाबतचे निकष कसे असावेत? हा पीएमसी निवडताना नाही, काय criteria कसे असावेत? सध्या आपल्याला पीएमसीची आवश्यकता नाही. सध्या आपल्याला आर्किटेक्टची आवश्यकता आहे. पीएमसी ज्या वेळेला आपण निवडू त्यावेळेला पीएमसीच्या निवडीचे निकष आपल्याशी मी डिस्कस करीन आणि ते डिस्कस केल्यावर त्या पद्धतीनं जाऊ. जर आपण निवडलेला आर्किटेक्ट हा पीएमसीचं काम सुद्धा करत असेल तर मग आपल्याला वेगळा पीएमसी निवडण्याची गरज नाही. कारण डॉक्टर जर निवडायचा असेल तर तो इंडियन मेडिकल काउन्सिलमध्ये रजिस्टर्ड आहे की नाही हे आपण चेक करतो. इंजिनियर जर निवडायचा असेल तर तो इंडियन इंजिनियर्स असोसिएशनमध्ये रजिस्टर्ड आहे की नाही आपण बघतो. जर आयुर्वेदिक डॉक्टर असेल तर आयुर्वेदिक याच्यामध्ये तो रजिस्टर्ड आहे की नाही आहे. आर्किटेक्ट असेल तर काउन्सिल ऑफ आर्किटेक्टच्या रजिस्ट्रेशन प्रोसेसमध्ये तो आहे की नाही आपण चेक करतो, त्याचं रजिस्ट्रेशन नंबर. पण पीएमसीला रजिस्टर करण्याची कोणतीच संस्था नाही. त्यामुळे पीएमसी चिटिंग करायला मोकळे असतात. त्यांना आपण डिबार करणं किंवा ब्लॅकलिस्ट करण्यासाठी संस्था नाही. त्यामुळे पीएमसी ॲज पीएमसी अपॉइंट करण्याच्या मी पर्सनली फॉर नाही आहे. त्यामुळे आर्किटेक्ट जो आर्किटेक्ट्स रजिस्ट्रेशन ॲक्ट खाली रजिस्टर्ड आहे त्याला अपॉइंट करायचं. उद्या त्यांनी डिफॉल्ट झालं तर त्याच्या रजिस्ट्रेशन कॅन्सल करायला आपण लावू शकतो. पीएमसी कुठेच रजिस्टर्ड नसतो त्यामुळे त्याचं रजिस्ट्रेशन कॅन्सल आपल्याला करता येत नाही. आणि तो सिडको किंवा या अधिकाऱ्यांना पैसे देऊन त्यांच्या पॅनलमध्ये असतो आणि तो आपली वाट लावली तरी ते काय त्याला पॅनलमधून जास्तीत जास्त काय पॅनलमधून ड्रॉप करणार, त्याच्यावर ॲक्शन ते घेऊ शकत नाहीत. त्यामुळे आपण प्रोफेशनल अपॉइंट करताना त्या प्रोफेशनलनी काम बरोबर केलं नाही तर त्याच्यावर आपण ॲक्शन कोणत्या कायद्याखाली घेतो हे ह्या प्रश्नाचं उत्तर शोधून मगच आपण केलं पाहिजे. पीएमसीला असा कोणताही कायदा नाही. त्यामुळे एसएससी फेल झालेली माणसं सुद्धा पीएमसी म्हणून कार्ड छापतात. त्यामुळे दोनच प्रोफेशन असे आहेत की जे कार्ड छापले की प्रोफेशनल होतो. एक तर हे पीएमसी किंवा नेता, त्यांना कोणते क्वालिफिकेशनची आवश्यकता नाही. त्यांना फक्त कार्ड छापले की ते नेता होतात. म्हणजे 6 महिन्यात नगरसेवकाला इनोवा गाडी येते तर ही कुठून येते हे विचारण्याची आपल्यामध्ये हिंमत नसते. तसंच पीएमसीचं असतं. त्यामुळे आपल्याला प्रामाणिकपणे काम करायचं असतं. त्यामुळे जेव्हा पीएमसीची आवश्यकता आपल्याला वाटेल त्यावेळेला 2 लाख फुटाकरता खरं म्हणजे पीएमसीची आवश्यकता नाही 2-2.5 लाख फूट बांधकाम करता. पण आवश्यक असेल तर त्यावेळेला आपण डिस्कस करू आणि त्याचं प्रोसेस फॉलो करू.